सुरेंद्र आणि प्रीती यांचा संसार सुखात चालला होता. वयाची 35 वर्ष गाठलेली प्रीती आता 2 मुलांची आई झाली होती. आर्थिक परिस्थिती सदन, जन्मजात रूप, नीटनेटके राहणीमान आणि नवऱ्याच्या सुखाने आलेली झळाळी यामुळे प्रीतीचे रूप खुलून आले होते. तिची सुंदरता कोणालाही मोहात पाडेल अशी होती. आता तिला रिकामा वेळही खूप मिळत होता. हळूहळू ती मोबाईलमध्ये रमू लागली. सोशल मीडियावर ती सक्रिय झाली आणि तिच्याकडे शेकडो फ्रेंड रिक्वेस्ट आल्याने ती हरकून गेली. अनेक पुरुष तिच्या फोटोवर कमेंट करत होते, तिच्या रूपाची स्तुती करत होते. या आभासी दुनियेची तिला चटकच लागली आणि ती त्यामध्ये गुंतत गेली. ती नेहमी कोणाशी ना कोणाशी तरी चॅटिंग करत होती. तिची इच्छा होती की तिला कुणीतरी मित्र भेटावा, त्याच्याशी मनमोकळेपणाने बोलावे, आपल्या मनातील इच्छा त्याला सांगावी असे तिला मनोमन वाटत होते. तिचा नवरा तिच्या जवानीचा उपभोग घ्यायला कमी पडतो असे तिला वाटत होते. परके पुरुष किती स्तुती करतात, प्रेमाचे प्रस्ताव देतात ते तिला हवेहवेसे वाटू लागले. पुरुषांनी केलेल्या स्तुतीमागचा हेतू मात्र तिच्या लक्षात आला नाही. याच दिनांक 15 जून 2025 रोजी इंस्टाग्रामवर तिला एक मित्र भेटला. त्याचे नाव पुनीत गौडा असे होते. तो करोती गावचा असून तो इंजिनियर असल्याचे तिला समजले. त्या दिवसापासून ते दोघे 2-3 दिवस चॅटिंग करू लागले. देखण्यावर रुबाबदार 28 वर्षाचा पुनीत गौडा तिच्या नजरेत भरला होता. त्याच्या इंस्टाग्रामवरील पोस्टमुळे ती त्याच्यावर प्रेम करू लागली. दोघेही चॅटिंगमधून दोघांच्या आवडीनिवडी शेअर करू लागले. तिचे वय 35च्या पार असले तरी तो तिच्यावर भाळला होता. या तरण्याबाण पुरुषासोबत मनसोक्त प्रणय करावा अशी इच्छा आता तिच्या मनात येऊ लागली. हळूहळू ते दोघे चॅटिंगमधून अश्लील बोलू लागले. सदन कुटुंबातील असल्याने त्यालाही कशाची भीती नव्हती. दोघेही मनमोकळेपणाने चॅटिंग करता करता सेक्स चॅट करू लागले. मग दोघांनी सेक्स करण्याची इच्छा बोलून दाखवली. दोघांच्याही मनात वासनेची आग असल्याने भेटीसाठी वेळ लागला नाही. त्या दोघांनी बाहेर भेटण्याचा प्लॅन केला. त्यानुसार प्रीती ही रविवार दिनांक 22 जून रोजी आपल्या घरातून नवरा घरी नसताना बाहेर पडली. तिने पुनीत गौडा याला हसन येथे येण्यास सांगितले. त्याने एक कार भाड्याने घेतली. त्या कारने तो हसन येथे आला. दोघेही त्या कारने मैसूरला आले. तिथे त्यांनी कृष्णराजा सागर, मैसूर गार्डन व पॅलेस बघितला. दोघांच्या सहवासाने ते खुलले होते. ते दोघे त्या रात्री कृष्णराज सागर परिसरातील एका लॉजमध्ये राहिले. त्या खोलीतील एकांतात प्रीतीने तिचा भरलेला देह पुनीतच्या हवाली केला आणि त्याने तिच्या देहाला मनसोक्त रगडून काढले. ती विवाहित होती, 2 मुलांची आई होती. तिला कामक्रीडेचा अनुभव होता. पुरुषाला काय हवे असते हे तिला माहीत होते. त्याचे लग्न झाले नव्हते. तो तरुणाबांड होता. त्याला स्त्रीचा उपभोग घेण्याची प्रचंड भूक होती. तो वखवकलेल्या जनावराप्रमाणे तिच्यावर तुटून पडला. तिला पूर्ण भोंगडी करून त्याने रात्रभर तिचा मनमुराद उपभोग घेतला. तिलाही त्याचा तो आवेग आवडला. तिनेही मनसोक्त सुख भोगले. दुसऱ्या दिवशी तो तिला परत जाऊ असे म्हणू लागला, पण तिला त्याच्या शरीराची इतकी ओढ होती की ती परत जाण्यास नकार देत होती. आपण येथेच थांबू आणि मनसोक्त सेक्स करू असे ती म्हणत होती. वास्तविक त्यांची अवघी 1-2 आठवड्याची ऑनलाईन ओळख होती. दोघांनाही एकमेकांबद्दल त्यांची सांगितलेली माहिती होती. बाकी काही माहीत नव्हते. तो केवळ तिच्या शरीराचा भोग घ्यायचा आणि मजा मारून निघून जायचे या विचाराने आला होता. रात्रभर तिचा भोग घेऊन तो तृप्त झाला होता, पण ती मात्र समाधानी नव्हती. तिला अजून सुख हवे होते. घरी नवरा मनासारखे सुख देत नाही, आता तूच मला सुख दे असे म्हणत ती त्याला तिथेच राहण्यासाठी आग्रह करत होती. पुन्हा पुन्हा सेक्स करण्याचा हट्ट करत होती. हॉटेलचा कितीही खर्च येऊ दे, मी देते, पण मला सुख दे इतकेच ती म्हणत होती. पण आता तो थकला होता. तो काही तिथे थांबायला तयार नव्हता. दरम्यान दुसऱ्या दिवशी ती घरी परत न आल्याने तिच्या नवऱ्याने ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. तिचा फोनही बंद लागत असल्याने पोलिसांनी तिच्या नंबरवरून लोकेशन ट्रेस केले. तेव्हा ते मैसूर येथे असल्याचे निष्पन्न झाले होते. ती विवाहित आहे. तिला 2 मुले आहे. आपले अजून लग्न झाले नाही. तिच्याकडून पाहिजे तसे सुख मिळाले. आता तिच्यापासून पिच्छा सोडून घ्यावा असा विचार पुनीत करत होता.
तो काही म्हैसूर येथे थांबायला तयार नव्हता, तर तिने परत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी आग्रह धरल्याने त्याने तिला आपल्या गावी मांडवा इकडे जाऊ, तिचे तुझ्याशी संबंध करतो असे सांगितले. तिला म्हैसूरहून भाड्याच्या कारने आणले. त्याच्या शेताच्या घरात ते रात्री 2च्या सुमारास पोहोचले. तिथे शारीरिक संबंध करूया असे सांगितले. त्यावेळीच त्याने नकार देत तिला तिच्या घरी जाण्यास सांगितले. तिच्यासारख्या बाईने इतक्या खालच्या थराला जाऊ नये असे तिला वाटत होते, परंतु ती ऐकायला तयार नव्हती. कनेरपट्टा येथे पुनीत गौडा याचे शेत होते. त्याने तिला रात्री आपल्या शेतातील घरात नेले. तिथे त्याने तिला विवस्त्र केले आणि तिच्यावर तुटून पडला. तिनेही त्याच्याकडून ओरबाडून सुख घेण्यास सुरुवात केली. जोरदार समागमानंतरही तिची वासना शांत झाली नव्हती. तो थकून गेला होता. तिच्या या वागण्याने त्याच्या रागात भर पडली. दोघात पुन्हा वाद सुरू झाला. आता ही बाई आपली पाठ सोडणार नाही या विचाराने तो घाबरला. तिच्यापासून सुटका करून घ्यायची असेल तर तिचा आवाज कायमचाच बंद केला पाहिजे असे त्याला वाटले. हा अविचार त्याने त्याच वेळी अंमलात आणला. भांडणाऱ्या प्रीतीच्या डोक्यात त्याने बाजूलाच पडलेला दगड उचलून जोरात घातला. त्या सरशी तिच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू झाला. त्याने तडफडणाऱ्या प्रीतीच्या डोक्यात पुन्हा दगड घातला. त्या सरशी तिचा जागीच मृत्यू झाला. आता हिच्या मृतदेहाचे काय करायचे याचा तो विचार करू लागला. जवळपास जंगल असल्याने त्याला तेथील परिसराची चांगली माहिती होती. त्यावेळी रात्रीचे 1:30 वाजले असतील. त्याने शेतातील काम करण्याचा टिकाव आणला. करोती येथील आपल्या शेताच्या बांधाच्या कडेला मोठा खड्डा खणला. त्या खड्ड्यात त्याने प्रीतीचा मृतदेह पुरला. पण रात्री त्याच्या डोळ्यावर अंधारी येत असल्याने तो मृतदेह अर्धवट पुरला गेला. मंगळवार दिनांक 24 जून रोजी स्थानिक लोकांना कट्टेराघट्टा येथील जंगलातील शेतात एका महिलेचा मृतदेह अर्धवट पुरल्याचे दिसून आले. त्या लोकांनी ही माहिती मंडया पोलिसांना दिली. पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक पंचांना बोलावून पोलिसांनी मयत महिलेचा अर्धवट पुरलेला मृतदेह त्या खड्ड्यातून बाहेर काढला. घटनास्थळी पोलिसांनी ठसे तज्ज्ञांना आणि फॉरेन्सिक लॅब तसेच श्वान पथकालाही बोलावून घेतले. श्वान पथक थोड्या अंतरावर जाऊन घुटमळले. मयत महिला कोण, तिला इथे कुणी मारून टाकले आणि पुरले याचा पोलीस शोध घेऊ लागले. त्यावेळी हासन पोलीस ठाण्यात 2 दिवसापूर्वी बेपत्ता झालेली महिला आणि मयत महिला ही एकच असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार मंडया पोलिसांनी हासन पोलिसांशी संपर्क केला. घटनास्थळी मयत महिलेच्या नवऱ्याला म्हणजे सुरेंद्रला बोलावून घेतले. त्याने मयत महिला ही आपली बायको प्रीती असल्याचे सांगून ओळख पटवली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी सरकारी रुग्णालयात पाठवून दिला. पोलिसांनी प्रीतीविषयी सुरेंद्रकडून माहिती घेतली. ती रविवार दिनांक 22 जून 2025 रोजी होसन कोपली येथील घरातून निघून गेल्याचे पोलिसांना त्याने सांगितले. ती रविवारी गेली असल्याने पोलिसांनी तिचे मोबाईल लोकेशन तपासून पाहिले तर तिचे मोबाईल लोकेशन हे म्हैसूर आणि जवळच्या परिसरात दाखवत होते. तसेच तिच्या मोबाईलवर ती सतत पुनीत गौडा याच्याशी चॅटिंग करत असल्याचे आणि त्या दोघांचाही एकमेकांशी 2-4 दिवसात बऱ्याच वेळेला संपर्क झाल्याची माहिती मिळाली. त्यावरून मंडया पोलिसांनी पुनीत गौडा याचा शोध घेऊन त्याला करोती या त्याच्या गावातून ताब्यात घेतले. त्याला पोलीस स्टेशनला आणून त्याच्याकडे या घटनेची चौकशी केली असता तो पोलिसांना उडवाउडीचे उत्तरे देत होता. तो पोलिसांना मयत महिलेला मी ओळखत नाही हे सांगत होता. परंतु पोलिसांनी त्याला तिच्याशी केलेले चॅटिंग दाखवले. तसेच प्रीती हिचा मृतदेह तुझ्या शेतातील खड्ड्यात कसा असा प्रश्न केला असता तो पोलिसांच्या प्रश्नात अडकला. त्याने आपला गुन्हा कबूल केला. पोलिसांनी प्रीती वय 35 हिचा खून करून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी पुनीत गौडा वय 28 याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला. पोलीस कोठडी दरम्यान पोलिसांनी त्याच्याकडून मोबाईल व गुन्ह्यात वापरलेला दगड जप्त केला. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.